नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील भाग 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील जो पहिला चॅप्टर आणि तर चला मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन. लक्षात घ्या, एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला काय म्हणतात? जीन म्हणजेच गुणसूत्रे. त्यानंतर दूसरा प्रश्न है, डैडैश इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे सजीवामध्ये जो काही बदल होत असतो तो अत्यंत सावकाश होणारा जो काही क्रमिक बदल आहे त्यालाच आपण काय म्हणतो? इव्होल्यूशन म्हणजेच उत्क्रांती असं म्हणतात. तिसरा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू द इव्होल्यूशन थेरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन ओसिन. लक्षात ठेवा, पहिला जो सजीव आहे त्यालाच आपण जीवद्रव्य असं सुद्धा म्हणतो. मग हा जो फर्स्ट लिव्हिंग मटेरियल आहे प्रोटोप्लाझम म्हणजे जीवद्रव्य, हा पहिला सजीव कुठे आढळला? तर ओसिन म्हणजे समुद्रामध्ये आढळलेला आहे. त्यानंतर चौथा आहे प्रश्न पहा, डिजनरेटेड और अनडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज. सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना काय म्हणतो आपण? त्याला अवशेषांगे म्हणजेच वेस्टिजियल ऑर्गन्स असे म्हणतो. पाचवा प्रश्न आहे पहा, व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक द टेलबोन. टेलबोन म्हणजेच त्याला आपण माकड हाड असे म्हणतो. अँड बॉडी हेअर्स म्हणजेच अंगावरील केस आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग्स. म्हणजे आणखीन एक दुसरं कोणतं आहे वेस्टिजियल ऑर्गन्स जे मानवामध्ये असेल? आन्सर इज विजडम टीथ म्हणजेच सिक्स्थ पहा, तर पहा लक्षात पाचवा झाला आपला तरी पण पहा एक वेळेस परत, व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक द टेलबोन म्हणजे आपण याला काय म्हणलेलं आहे? हे माकड हाड, बॉडी हेअर्स आणि त्याच्यासोबत विजडम टीथ. विजडम टीथ म्हणजे दाढ. नेक्स्ट, कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द decay of naturally occurring carbon and it is developed by Willard Libby. Answer is म्हणजेच कार्बनी जी वयमापन पद्धत जी आहे ही नैसर्गिक कार्बन C14 च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली आहे. थोडक्यात हेलो 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 लंग फिश रेस्पिरेशन विथ लंग्स. लक्षात घ्या, कशाद्वारे? लंग्सद्वारे. नेक्स्ट, डॅडॅश धिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिअरी ऑफ इव्होल्यूशन. या इंग्लिश जीवशास्त्रज्ञ उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. कोण आहेत? तर चार्ल्स रॉबर्ट डार्विन इज इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिअरी ऑफ इव्होल्यूशन. नेक्स्ट, first record of human like animals is with us in the form of dash of ape from East Africa. कोण आहे? तर मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे जी सर्वात पहिली जी नोंद आहे ती कुठली आहे असं सांगितलेलं आहे. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल मानव सदृश्य प्राणी इज विथ अस इन द फॉर्म ऑफ डॅश ऑफ एप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. आन्सर इज रामापिथिकस.
Next, dash can be considered as the first example of wise man. Okay, wise man म्हणजे बुद्धिमान मानव म्हणून कोणाला ओळखलं जातं आपल्या इकडे पहिला, तर कोणाची नोंद आहे, तर आहे निअँडरथल मॅन. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट रिकामी जागा ॲगो अँड दस द हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड. आन्सर इज 5000 years ago. लक्षात घ्या, किती वर्षापूर्वी आर्ट ऑफ रायटिंग म्हणजे लिहिण्याची कला जी आहे या कलेचा शोध केव्हा लागलेला आहे आणि तिथून इतिहासात सुरुवात झाली म्हणलेली आहे, तर त्याचा आन्सर आहे 5000 years. नेक्स्ट, इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश्ड अबाउट डॅश इयर्स ॲगो. औद्योगिकरणाची सुरुवात केव्हा झालेली आहे? 200 वर्षापूर्वी, 200 years ago. Next, Francois Jacob and Jacques Monod propose a model for the process of data synthesis. Answer is protein. Next, information about protein synthesis is stored in the DNA. Next, mRNA is formed in the dash and transferred to the cytoplasm for translation. Answer is nucleus, kendrak. Next, dash was awarded the Nobel Prize in 1968 for his contribution in the discovery of the triplet codons for 20 amino acids. Its answer is Dr. Hargobind Khurana. Next, tRNA has anticodon with complementary sequence to the codon on. Answer is mRNA. Next, coccyx in man is an example of organs. म्हणजे टेलबोन म्हणलेला आहे आपण याला. In man is example of organs. Answer is vestigial organs. आत्ताच झालेला आहे आपल्याला हा प्रश्न. Next, fossils of invertebrates indicate they originated in the dash era. The answer is Paleozoic. Next, based on his observation of plants and animals, Darwin suggested that only the dash organism survive. बघा, लक्षात घ्या, खूप छान प्रश्न आहे. बेस्ड ऑन हिज ऑब्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, डार्विन सजेस्टेड दॅट ओनली द डॅश ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह. असे कोणते सजीव आहेत ते फक्त जगू शकतात डार्विनच्या मतानुसार? कोणते आहेत? फिटेस्ट, म्हणजे जे तंदुरुस्त आहेत, फिटेस्ट आहेत असेच सजीव बदल जरी झाला वातावरणामध्ये तरी सुद्धा ते जगू शकतात. नेक्स्ट, propose that activities of an organisms are responsible for their evolution. Answer is Lamarck proposed that activities of an organisms are responsible for their evolution. Next, the causality behind the sudden changes was understood due to dash principles of Hugo de Vries. Answer is mutation. Next, the proof for the fact that protein synthesis occurs through dash was given by George Biddle and Edward Tatum. Answer is gene. Next, transfer of information from molecule of DNA to mRNA is called as dash process. The answer is transcription. Next, evolution means, very easy question, evolution means gradual development. 26, vestigial organs that is present in human body is a proof of evolution. Appendix is the vestigial organs appendix present in human body is a proof of evolution.
लक्षात घ्या, हे एक उत्क्रांतीचा अपेंडिक्स हा उत्क्रांतीचा एक पुरावा आहे. नेक्स्ट, which of the following nitrogenous base is not present in DNA? या इथून 27 पासून तुम्हाला पुढे 10 जवळपास MCQs आहेत. तर हे MCQs तुम्हाला निवडायचे आहेत. पहा या 4 पैकी कोणतं उत्तर असेल? थायमिन, युरॅसिल, ॲडेनाइन, ग्वॅनाइन. The answer is uracil. Next, adenine can pair with which of the following nitrogenous bases? Adenine can pair with which of the following nitrogenous bases? Option is cytosine, uracil, thymine, or both B and C. The answer is both B and C, means uracil and thymine. Next, RNA does not contain deoxyribose, phosphate, adenine, uracil. Answer 1 is deoxyribose. Next, which of the following type of RNA carries information from gene to the ribosome? mRNA, tRNA, rRNA, all of the above. Question is, which of the following type of RNA carries information from gene to the ribosome? Answer is mRNA. Next, the origin of the universe is explained by Darwin's theory, Big Bang theory, speciation, or Lamarckism. Answer is Big Bang theory, the origin of the universe. Next, which of the following is or are unicellular organisms? Paramecium, amoeba, chlorella, all of the above. Answer is all of the above. amoeba, paramecium, chlorella सर्व कसे एक पेशीय आहेत. नेक्स्ट, appendix is useful in ruminants for digestion of which of the following compounds? The answer is fats, cellulose, protein, glycogen. The answer is cellulose. Next, which of the following is the connecting links between Annelida and Arthropoda? 1. Peripatus, 2nd. Lungfish, 3rd. Duckbill platypus, or 4th. Petromyzon. Answer is Peripatus is the Annelida and Arthropoda. Okay, Peripatus. The next, connecting links suggested that amphibians have evolved from mammals, reptiles, fishes, aves. Answer is fishes. Connecting links suggest that amphibians have evolved from fishes. Next, theory of inheritance of acquired characters is also known as Lamarckism, natural selection, speciations, translocations. The answer is Lamarckism. Next and last question. Modern man differs from Australopithecus in which of the following aspects? Question is, modern man differs from Australopithecus in which of the following aspects? First is a presence of tail, use of hands for eating food, increased brain size, all of the above. The answer is increased brain size. Okay, next. Okay, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या ह्या रिकाम्या जागा संपलेल्या आहेत. जर तुम्ही
या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मित्रांना पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. तर आपण या ठिकाणी थांबूया.